नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली करिश्मामध्ये स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलिबाग स्पेशल कोकणी मसाला कसा बनवला जातो हे बघणार आहोत। हा अलिबागचा स्पेशल कोकणी मसाला हा नुसता मसालाच नाहीये, तर तो आपल्या आईच्या हातची चव आहे, जी मासे, चिकन, भाजी किंवा उसळ या सगळ्यांनाच वेगळीच लज्जत देते। तर आजचा हा खमंग चवीच्या प्रवासाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग अलिबागचा स्पेशल कोकणी मसाला कसा बनतो ते बघूया। काल आम्ही मसाल्याचं सामान आणण्यासाठी पोयनाड येथे गेलो होतो। मसाल्याचं सामान आणण्यासाठी गेलो असताना तिथून येताना आम्ही सर्व मसाल्याचे मसाला बनवण्यासाठी जे पदार्थ लागतात ते घेऊन आलो। आणि त्याचं पहिलं मसाला बनवण्यासाठी मिरच्या सुकवणे हे महत्त्वाचं प्रोसिजर असतं। मिरच्या वाळत घातलेल्या आहेत। मिरच्या साधारण 5 ते 6 तास वाळवायला लागतात, जेणेकरून त्या व्यवस्थित तुकडा मोडता येईल। मिरच्या 4 तऱ्हेच्या आहेत। एक आहे संकेश्वरी, दुसरी आहे बेडगी, तिसरी आहे काश्मीरी आणि चौथी आहे तेजा, जी तिखटपणासाठी वापरली जाते। बेडगी मिरची आहे, ही कलर साठी आणि कमी तिखट म्हणून वापर केला जातो याचा। ही संकेश्वरी मिरची आहे, ही कमी तिखट असे नाही, मीडियम तिखट यासाठी वापरली जाते। ही तेजा मिरची आहे आणि ही पूर्ण तिखटपणासाठी वापरली जाते। ह्याचं आम्ही प्रमाण थोडं कमी घेतो। ही काश्मीरी मिरची आहे, ह्याचा पण कलर साठीच वापर केला जातो, ह्याला तिखटपणा कमी आहे। पोयनाड मसाला मार्केट ही रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पारंपरिक बाजारपेठ आहे। या मार्केटमध्ये उत्कृष्ट प्रतीचं मसाल्याचं साहित्य मिळतं। आम्ही दरवर्षी पोयनाड येथील ओम शांती मसाले या दुकानातूनच मसाल्याचं साहित्य आणतो। मी 17 किलो मिरची आणलेली आहे आता मसाल्यासाठी, आणि वरचं जे सामान असतं ते धरून हा मसाला पूर्ण तयार झाल्यावर 1.5 पट होतो। आज आता मिरच्या सुकल्यानंतर आम्ही त्या मोडणार आणि त्यातलं बी वेगळं करणार आणि मिरची वेगळी करणार। त्यानंतर मिरच्या भाजणार आणि गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते भाजणार आणि सर्व एकत्र करून ते दळून आणणार। ही जी मसाला बनवण्याची प्रोसेस आहे ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता मिरची सुकली आहे, मिरची मोडायला सुरुवात केली आहे। मिरच्यांची मोडणी म्हणजे मिरच्या हाताने मोडून मिरच्यांचे तुकडे केले जातात। मिरच्या मोडण्याची ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरी मसाल्याची गुणवत्ता, स्वाद आणि शुद्धता टिकवण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आता मोडलेल्या मिरच्यांमधून बी वेगळं करतायत। या प्रोसेसमध्ये मोडलेल्या मिरच्यांमधून बाहेर आलेलं जे बी असतं ते मिरचीपासून वेगळं केलं जातं। हाताने सुपाचा वापर करून किंवा चाळणीचा वापर करून हे बी वेगळं केलं जातं। बी वेगळे केल्यानंतर मिरच्यांचा उरलेला भाग आणि बिया दोन्ही स्वतंत्रपणे भाजून मसाल्यात वापरले जातात। आता मिरचीची बी वेगळी झालेली आहे। मसाल्यासाठी लागणारे साहित्य: धणे, जिरे, दालचिनी, हिंग, चिरफूल, हळद, शहाजिरे, दगडफूल, मिरी, बायदान, राई, लवंग, नाकेशर, तमालपत्र, खसखस, मायपत्री, जायपत्री, मसाला वेलची, बडीशोप। आता दालचिनीचे खलबत्त्यात तुकडे करतायत, कारण दालचिनीचे तुकडे केल्याने दालचिनी भाजताना नीट आणि समानरित्या भाजली जाते आणि त्यात ओलावा राहत नाही। मसाला तयार करताना सर्व साहित्य भाजून कोरडे करून घेणे फार महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे मसाल्याचा सुगंध, चव आणि टिकाऊपणा वाढतो। भाजल्याने मसाल्यातील ओलावा निघून जातो आणि भाजलेले मसाले सहज बारीक दळता येतात। आता मसाल्याचे साहित्य भाजण्यास सुरुवात झालेली आहे। हे मसाल्याचे साहित्य भाजण्यासाठी इथे मातीचं भांडं वापरलंय, याला सराव म्हणतात। हा अलिबागचा खास कोकणी मसाला बनवताना मसाल्याचे साहित्य एका पाठोपाठ एक योग्य क्रमाने भाजले जाते। सर्वप्रथम राई भाजली जाते। राई भाजताना तिचा तडतडण्याचा आवाज येईपर्यंत ती भाजली जाते। राईनंतर हळकुंड भाजतात। पिवळ्या हळकुंडांवर थोडेसे चॉकलेटी डाग दिसेपर्यंत हे हळकुंड भाजून घेतले जातात। हळकुंडांनंतर जिरे भाजून घेतात। एका बाजूला जिरे भाजले जात होते, तर दुसऱ्या बाजूला हळकुंड म्हणजेच हळद थोडी गरम असतानाच अडकीत त्याच्या सहाय्याने तुकडे केले जात होते। इथे एक स्पेशल टिप आहे, हळकुंड गरम असताना तुकडे केल्यामुळे ते सहज तुटते आणि पुढे भाजणे व दळणे सोपे होते।
जिरे भाजल्यानंतर दालचिनीचे तुकडे भाजून घेतले जातात. इथे अजून एक टिप मी तुम्हाला सांगेन. मसाल्याचे साहित्य भाजताना ते एकसारखे आणि सतत ढवळणे फार गरजेचे असते. यामुळे मसाले समानरित्या भाजले जातात आणि कोणताही मसाला जळत नाही. आता खसखस आणि दालचिनीचा थोडा चुरा उरलेला होता तो भाजतायत. आता शहाजिरे भाजतायत. प्रत्येक मसाल्याचे साहित्य भाजताना त्यातून एक छान खमंग सुगंध येऊ लागतो. हा सुगंध येणं म्हणजे तो मसाला योग्यरित्या भाजला गेला आहे याची खूण असते. आता चिरफूल भाजतायत. भाजलेले मसाले अशा प्रकारे एका भांड्यात जमा करतात. आता जायपत्री भाजतायत. जायपत्री हा जायफळाच्या बीजावर असलेला लालसर जाळीसारख्या आवरणाचा भाग आहे. आता मायपत्री भाजतायत. जायपत्री आणि मायपत्री ह्या दोन्हीही अतिशय हलक्या आचेवर भाजतात कारण त्या फार नाजूक असतात आणि जास्त भाजल्यास लगेच जळतात. आता बायदान भाजतायत. याचा आकार ताऱ्यासारखा असतो. मग लवंग भाजले जाते. लवंग या झाडाच्या सुकवलेल्या फुलकळ्या असतात. हा नाकेश्वर आहे. हा मसाल्याला खास सुगंध देण्यासाठी वापरला जातो. नाकेश्वर नंतर आता मिरी भाजतायत. मसाल्याचे प्रत्येक साहित्य आपण भाजून घेतो कारण त्यामुळे मसाल्यातील नैसर्गिक तेल बाहेर येते आणि यामुळे त्याची चव अधिक खुलते आणि मसाल्याची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढतो. आता मसाला वेलची म्हणजेच काळी वेलची भाजतायत. हे दगडफूल आहे. हे वाळलेले काळे राखाडी रंगाचे आणि पाकळ्यांसारखे दिसते. हे झाडांवर किंवा खडकांवर उगवते. आता बडीशोप भाजतायत. मसाल्याच्या साहित्यातील प्रत्येक मसाला हा मसाल्याची चव आणि सुगंध उत्कृष्ट करतो. आता आत्तापर्यंत भाजलेल्या मसाल्याचे साहित्य एकत्र करून उन्हात वाळवतायत. यामुळे भाजताना राहिलेला उरलेला ओलावा सुद्धा पूर्णपणे निघून जातो. हे तमालपत्र आहे आणि हे सुद्धा मंद आचेवरच भाजावे लागते. आता या मिरचीच्या बिया घेतल्यात आणि त्यासोबत हिंग सुद्धा भाजतायत. हिंग व्यवस्थितपणे भाजून झाला की त्याचा रंग बदलतो आणि तो फुलतो सुद्धा. हिंगाचे सुद्धा थोडे गरम असतानाच अडकित्त्याच्या सहाय्याने तुकडे करतात. त्यामुळे मसाला दळताना हिंग सहज आणि सोप्या पद्धतीने दळले जाते. आपण सर्वप्रथम भाजलेली राई आता थंड झाली आहे आणि ती आता मिक्सरवर दळून घेत आहेत. थंड राई दळल्याने बारीक व एकसारखी पूड मिळते. जर गरम राई दळली तर ओलावा सुटू शकतो आणि त्यामुळे पूड चिकट होते. ही राईची पूड कॉफी कलरची असते. ही चाळलेली बारीक राईची पूड वेगळ्या भांड्यात जमा करून ठेवतात आणि मसाला पूर्णपणे तयार झाल्यानंतर ती चक्कीवरच मसाल्यात मिसळतात. ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेलच. आता उरलेल्या मिरचीच्या बिया भाजून घेत आहेत. आता बाकी सर्व मसाल्याचे साहित्य भाजून झालेले आहे. फक्त धणे आणि मिरची भाजायची राहिलेली आहे. तर आता थोडे थोडे धणे घेऊन त्याबरोबर एका पाठोपाठ एक चारही प्रकारच्या मिरच्या भाजून घेतल्या जात आहेत. आणि आता अशा प्रकारे आपल्या मसाल्याचे सर्व साहित्य भाजून झालेले आहे. भाजून झालेले सर्व मसाल्याचे साहित्य आणि मिरच्या अशा पद्धतीने गोणीत किंवा पिशवीत भरल्या जातात आणि मग मसाल्याच्या चक्कीवर किंवा गिरणीत दळण्यासाठी घेऊन जातात. आमच्यापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावरच एक मसाला दळण्याची गिरण आहे. इथे मसाला दळण्यासाठी नेण्यात आला. प्रथम तिथे भाजलेल्या मिरचीसह सर्व मसाल्याच्या साहित्याचे वजन करण्यात आले. मग मसाला दळायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने भाजून थंड झालेले मसाल्याचे साहित्य थोड्या थोड्या प्रमाणात गिरणीत टाकले जाते. यामुळे उष्णता वाढत नाही आणि मसाला जळत नाही आणि मसाला एकदम छान दळला जातो. गिरणीमध्ये दळून झालेला मसाला अशा पद्धतीने भांड्यात गोळा केला जातो आणि दळलेला मसाला चाळणीने गाळला जातो. दळलेला मसाला चाळणीने गाळतात कारण जाड राहिलेला मसाल्याचा भाग पुन्हा गिरणीवर दळला जातो आणि यामुळे बारीक व एकसारखा मसाला मिळतो. आता मसाला दळून आणि चाळून झालेला आहे आणि आपण मगाशी जी राईची पूड तयार करून ठेवली होती ती आता या दळलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करत आहेत. ही राईची पूड दळलेल्या मसाल्यामध्ये नीट मिसळल्यानंतर आपला खास अलिबाग स्पेशल कोकणी मसाला पूर्णपणे तयार होतो. हा तयार झालेला मसाला अशा पद्धतीने टोपात आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आणला जातो. हा तयार झालेला मसाला थोडा गरम असतो. तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे पॅकिंग केले जाते. स्पेशल कोकणी मसाल्याचा रंग तर अतिशय सुंदर आहेच, पण त्याचा खास सुगंधही सगळीकडे दरवळतो. मसाला वर्षभर टिकावा आणि त्याचा सुगंध व चव कायम राहावी यासाठी तो अशा पद्धतीने पॅक केला जातो.
प्रथम मसाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थितपणे पॅक केला जातो आणि त्यानंतर त्या पिशव्या डब्यामध्ये ठेवून मसाल्याची सुरक्षित आणि योग्य साठवणूक केली जाते. अलिबागचा स्पेशल कोकणी मसाला हा चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठी सुद्धा तो लाभदायक ठरतो. हा मसाला बनवण्यासाठी लागणारे 1 किलोचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्हालाही हा मसाला जर घरी बनवायचा असेल तर त्याची रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आणि अलिबागचा खास स्पेशल चवदार कोकणी मसाला तुम्ही पण बनवू शकता. तर फ्रेंड्स, आता अलिबागचा स्पेशल खास कोकणी मसाला बनवून झालेला आहे. आणि हो, तुम्हाला ही मसाला बनवण्याची प्रोसेस कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हो, जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.